जय श्रीराम मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या आणखीन एका ब्लॉग मध्ये. आज सकाळ सकाळी आपल्याला गोंदवलेला जायचं होतं. मग काय, काढली गाडी आणि बसलो गाडीत. येता येता आजीला पण बसवलं गाडीत आणि जाताना पहिलं पेट्रोल भरावं म्हणलं. आणि तिथनं जी गाडी काढली ती गोंदवल्यातच येऊन थांबवली. आणि सकाळी 8च्या टायमिंगला पण गोंदवल्यात गर्दी बघा किती होती. आत पोहोचल्यावर पहिलं महाराजांचं दर्शन घेतलं आणि बाहेर येऊन तुळशी वृंदावनचं दर्शन घेऊन तीर्थ घेतलं. परत मग प्रसादाच्या इकडे चाललो आणि प्रसादाच्या इकडे जाताना डेव्हलपमेंट बघा कसली झाली गोंदवल्याच्या मंदिरातली. हे प्रसादाला आधी सगळं पत्रच होतं, आता सगळं स्लॅबचं केलंय. आणि आत गेल्यावर स्वच्छता तुम्हाला तेवढीच बघायला भेटते तेवढी आधी होती. आणि मंदिरात सकाळ सकाळी चहा आणि नाश्त्याचा प्रसाद होता. आतलं काय जास्त शूटिंग करता आलं नाही कारण तिथले पुजारी म्हणले व्हिडिओ नको करू. आणि मंदिरातल्या परिसरात अतिशय शांत वातावरण होतं. नंतर श्री महाराजांच्या द्वितीय श्री धर्मपत्नीचे दर्शन घेतले आणि त्यानंतर ब्रह्मानंद मंडप मध्ये गेलो. तिथं अगदी शांत वातावरण असतं आणि तुम्ही तिथे बसून जप करू शकता. नंतर बाहेरून जरा मंदिराच्या आवारात बसलो आणि परत निघालो घरी माघारी. आणि माघारी जाताना रस्त्यात असं काय वेळेला आम्हाला वाटलंच नव्हतं. आणि तुम्ही माणसाला रक्त कसले लागले तर त्या घटनेचा आपल्याला जास्त काय व्हिडिओ करता आला नाही. जाताना एक भैया गाडीवरून पडलेला आणि त्याला वाचवाय गेलतो तेव्हाच हाताला रक्त लागलेलं. आणि भावानं तुम्ही पण गाडी हळू चालवत जावा कारण जीवन एकदाच आहे, ते परत भेटणार नाहीये. नंतर मग शनिवार होता म्हणून आम्ही चालवलो बिदालला, कारण बिदाला श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती होती. आरती झाल्यावर आम्ही गेलो आंधळी धरणावर, कारण मागच्या वेळेस येताना आम्ही दोघं चालतो आणि मम्मी आणि माझी दिदी काय आले नव्हते. मग म्हणलं त्यांना पण धरण फिरून आणावं. परत मग धरण बघून आलो घरी आणि जाता जाता तेवढं लाईक आणि फॉलो पण करून जावं म्हणलं.